श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। स्वानुभवाचे नियोगे वस्तू साधी लागवेगे, तेची वस्तू होये आंगे, या नाव साधक श्रीराम। समर्थांची साधक लक्षणं आणि त्याचं चिंतन आपलं सुरू आहे। आपण पाहिलं की माणसाचं मन खरंच कुबडं आहे। हे कुबडं मन जेव्हा संकुचित विचार करतं ना, तेव्हा असं वाटतं की या मनाला खरंच काहीतरी एक उच्च आणि भव्य दिव्य अशा प्रकारचं काहीतरी त्याला दर्शन घडलं पाहिजे, त्याला अनुभव आले पाहिजेत, त्याप्रमाणे मनाची कृती झाली पाहिजे। असं जेव्हा वाटतं की मनामध्ये चांगला विचार यावा असं मला वाटतं खरं, पण मी त्या दिशेनं आणि त्या दृष्टीनं कधी प्रयत्न करताना दिसत नाही। माझं मन चांगला विचार आणि चांगलं मन निर्माण होण्यासाठी त्याच्यावरती चांगले संस्कार होण्याची गरज असते। ते मन एकदा त्याच्यावरती नुसते वर्षातून एकदा संस्कार केले, एकदा आपण श्रावण महिन्यामध्ये खूप काही परमार्थाचं खूप काही केलं, श्रावण महिन्यामध्ये केलं, पुढं भाद्रपद महिना आला ना, पुढे मग अश्विन महिना आला, पुढे काय म्हणजे श्रावणापुरतं मला 1 महिना मी जर काही करून परत मी 11 महिने मला पाहिजे तसं वागायला लागलो किंवा मला पाहिजे ते मी करायला लागलो, तर ते श्रावणात केलेल्या कर्माचा उपयोग काय? चातुर्मासामध्ये 4 महिने आम्ही अनेक प्रकारची व्रत, उपासना, उपवास, मौन, एकांत, तीर्थयात्रा, पारायण, जप हे सगळं काही करतो। आपण ते 4 महिने झाल्यानंतर काय? परमार्थ हा काही फक्त महिन्या 2 महिन्यापुरता आणि 4 महिन्यापुरता मर्यादित नाहीये। परमार्थ हा जन्माला आल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत चातुर्मास करायचा आहे। 4 महिने फक्त चातुर्मास करून आणि कांदा लसूण सोडून आपण जर अशा प्रकारानं फक्त त्याच्याकडे व्रत नियम म्हणूनच फक्त पाहायला लागलो, व्रत सांभाळावं, नियम सांभाळावे, सगळं काही करावं, पण ध्येय असं असावं की मला फक्त 4 महिन्यापुरता परमार्थ करणं हे काय माझ्या जीवनाचं ध्येय असू शकत नाही। श्रावणापुरतं मी फक्त कडक सगळं काही पाळलेलं आहे आणि मग मला पुढे काहीच करता येत नाही किंवा काही करायचं नाही असं काही नाही आहे। एक भक्त होता आणि तो भक्त काय करायचा की दरवर्षी देवीला बकऱ्याचा बळी द्यायचा। पूर्वीच्या काळी ती विकृत अशा प्रकारची हे होती, पद्धत होती, पण तो बकऱ्याचा बळी द्यायचा, तो द्यायचा आणि मग ते बकऱ्याचा बळी म्हणजे देवीचं फक्त नाव आणि मग त्याच्यावरती ह्याचा सगळा अधिकार असायचा। एकदा काय झालं, तो वयानं थकला आणि त्याच्या मित्रानं त्याला विचारलं की म्हणाले, अरे काय हल्ली तू देवीला काही नवस फेडत नाही, बकरा देवीला देत नाही आहेस, काय करत नाही? त्या माणसानं काय सांगावं? तो म्हणाला, अरे आता दात कुठे चांगले राहिलेत म्हणाले। म्हणजे तुझे दात चांगले होते तोपर्यंत तू देवीला बकरा देत होतास, तोपर्यंत देवीचा नवस तुला दिसत होता, आणि तुझे दात गेले, तुला ते आता दातानं चावता येत नाही म्हणून तू त्या बकऱ्याचा नवस सोडून दिला, मोडून टाकला। असले नियम आणि असले व्रत करणं हा काही परमार्थातला खरेपणा नाहीये, हा परमार्थातला शुद्ध खोटेपणा आणि भोंदूपणा आहे। त्यामुळे त्या आजी रस्त्यानं चाललेल्या आहेत आणि मुलं चेष्टा करत आहेत, नारद मुनींची स्वारी समोरून आलेली आहे। नारदांनी पाहिलं की अरे या आजींना याच्यातून जरा म्हणाले आता बाहेर काढलं पाहिजे आपल्याला, त्यांना जरा बोलावं त्यांच्याशी, म्हणून नारद मुनी स्वतः त्या आजीशी बोलतायत, आजी माझ्या मंत्र सामर्थ्यानं मी तुम्हाला खरंच याच्यावरती काही उपाय सांगू का? आपली कंबर सरळ होईल, आपण म्हणजे चमत्कार म्हणून नाही पण मंत्र सामर्थ्य आहे असतं तर तुम्हाला मी सरळ करतो, तुमचं जे कुबडं आलेलं पाठीमध्ये कुबड आलेलं आहे ना ते सरळ करून देतो। काय उत्तर द्यावं त्या आजीनं, त्या म्हाताऱ्या बाईनं काय उत्तर द्यावं? अहो म्हणाली, मला माझ्या कुबडाचा त्रास होत नाही, मी वाकले म्हणून मला त्रास होत नाही, ही आजूबाजूची मला कुबडी म्हणतात,
त्याचा मला जास्त त्रास होतो. मला सरळ करण्यापेक्षा, मला त्या कुबडेपणातून बाहेर पडण्यापेक्षा मला जे नावं ठेवतात आणि माझी जी टीका करतात, माझी जी चेष्टामस्करी करतात, त्यांना म्हणाले तुम्ही कुबडं करा. मन कुबडं असलं म्हणजे हे असं होतं. म्हणून समर्थांनी इथे सुंदर विचार सांगितला की स्वानुभवाचे नियोगे, स्वतःचा स्वानुभव असा असावा की ज्याच्यामध्ये परमार्थाचं बीजच असलं पाहिजे, परमार्थाचं सार असलं पाहिजे आणि ती वस्तू आपल्याला साधायची आहे. त्या वस्तूशी मला तद्रूप व्हायचं आहे, त्या वस्तूशी मला एकरूप व्हायचं आहे. कोणत्या वस्तूशी? त्या आत्मवस्तूशी, त्या आत्मतत्वाशी, आत्मस्वरूपाशी, आत्मारामाशी मला एकनिष्ठ राहायचं आहे. आणि ते सुद्धा कसं? माझ्या स्वतःच्या स्वानुभवानं राहायचं आहे. आणि माझ्या स्वतःचा स्वानुभव फार महत्त्वाचा असतो. तीची वस्तू होये आंगे या नाव साधक. ती वस्तू म्हणजे कोणती वस्तू? ती वस्तू म्हणजे अशी दिसणारी वस्तू नाहीये. ती वस्तू म्हणजे आत्मतत्व नावाची वस्तू आहे, आत्माराम नामाची वस्तू आहे. आपली स्वरूप स्थिती, त्या स्थितीशी मी एकरूप व्हायचं आहे. त्या स्थितीशी मी जेवढा एकरूप राहील, जेवढा एकनिष्ठ राहील, जेवढा त्या तत्वाशी मी समरस होऊन जाईल, तेवढं ते तत्व माझ्यामध्ये आलेलं असेल आणि मी त्या तत्वाशी समरस झालेला असेल. मी कोणत्याही विषयाशी समरस होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. मी कोणत्यामध्ये रस घ्यावा हेही ठरलेलं असतं. पण मी प्रपंचात रस घेतो, नाशिवंत वस्तूमध्ये रस घेतो, संसारामध्ये रस घेतो, बाह्य जगातल्या नाशिवंत विश्वातल्या प्रत्येक कर्मामध्ये मी रस घेतो. पण शुद्ध परमार्थाच्या आणि साधक चिंतनामध्ये माझं मन रस घेत नाही. तो रस त्यांनी घ्यावा याच्यासाठी ही समर्थांची साधक लक्षणं आहेत. जय जय रघुवीर समर्थ.